दिवाळी फराळामध्ये अजून एक महत्त्वाचा पदार्थ असतो ते म्हणजे करंजी. याशिवाय तर दिवाळीला सुरुवात होतच नाही. खरं सांगायला गेलं तर ही करंजी मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये ट्राय केली आहे आणि बघू शकतात मला बऱ्यापैकी ही जमली सुद्धा आहे. त्यामुळे यामध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे आले हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगू शकते. तुम्ही सुद्धा बिगिनर असाल किंवा पहिल्यांदाच दिवाळी फराळ करत असाल तर तुम्हाला ही रेसिपी अगदी उपयुक्त ठरेल. म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी करंजीसाठी इथं पीठ आपण मळून घेऊया. तर पीठ मळण्यासाठी मी इथं 1 कप मैदा घेतलेला आहे आणि यासोबतच मी इथं अगदी अर्धा कप इतपत रवा घेतलेला आहे. रवा इथं मी बारीक घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये फिरून वापरू शकतात. चवीनुसार मीठ घालूया आणि करंजी अगदी खुसखुशीत व्हावी यासाठी यामध्ये मी 2 चमचे नॉर्मल टेम्परेचरचं तेल घातलेलं आहे. आता बरेच जण यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालतात, पण मी इथं अगदी थंड तेलामध्ये हे पीठ मळून तयार केलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मस्त एकत्रित करून घ्यायचे आहे आणि तेल जे आहे ना ते अगदी पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर अगदी 2-3 मिनिटांमध्ये रवा आणि तेल एकत्रित होईल आणि हे व्यवस्थित मळल्या गेले का नाही हे आपल्याला कसं कळेल, तर ज्यावेळेस पिठाची आपण अशी मूठ बांधायला घेऊ त्यावेळेस असा मुटका तयार व्हायला पाहिजे. म्हणजेच पिठामध्ये तेल व्यवस्थित मुरल्या गेलेलं आहे हे आपल्याला कळेल. तर बघू शकतात पीठ इथे व्यवस्थित असं बांधल्या जात आहे, मुटका सुद्धा तयार होत आहे. आता आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे अगदी मीडियम सॉफ्ट असं याचं पीठ मळून घेऊया. तसं मी तुम्हाला इथे सांगेलच की मला इथं पाणी किती लागलेलं आहे ते. अजून एक महत्वाचं म्हणजे म्हणजे यावरून नाही पण बाकीचे जे काही पदार्थ आहेत त्यावरून मला माहिती आहे रवा खूप चांगल्या पद्धतीने पाणी शोषण्याचं काम करतो. म्हणून सुरुवातीलाच हे पीठ जर तुम्ही खूप घट्ट मळून ठेवलं तर नंतर हे खूप जास्त घट्ट होईल आणि लाटण्यामध्ये खूप जास्त आपल्याला त्रास होईल. म्हणून पीठ मळताना हे हलकंसं आपल्याला सैलसर ठेवायचं आहे आणि रेस्ट केल्यानंतर हे आपोआपच हलकंसं घट्ट होऊन जाईल. हे पीठ मळण्यासाठी मला इथे अर्धा कप पाणी लागलेलं आहे आणि पीठ सुद्धा व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी रेस्टवर ठेवायचं आहे. आता जोपर्यंत आपलं पीठ रेस्ट करत आहे तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊया. इथे मी 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. हवं असेल तर तुम्ही जे काही खोबरं असतं त्याला किसून सुद्धा घेऊ शकतात, पण माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट होतं म्हणून मी तेच वापरलेलं आहे. आता 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट असेल तर त्यासाठी अर्धा कप इथं आपल्याला रवा घ्यायचा आहे. करंजीसाठी शक्य असेल तर आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे, कारण की बारीक रवा पचायला हलका जातो जाड रव्यापेक्षा आणि महत्वाचं म्हणजे खाताना ना कचकच लागणार नाही. आता यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकतात, पण मी इथं 2/3 कप इतपत साखर घेतलेली आहे. म्हणजे 1 कपला हलकीशी कमी इथं मी साखर घेतलेली आहे. सोबतच आवडीनिवडीनुसार मी इथं ड्रायफ्रूट घेतलेले आहे. बस एवढे साहित्य घेतलेलं आहे. आता सर्वात आधी आपल्याला काय करायचंय, जे काही डेसिकेटेड कोकोनट आहे ते आपल्याला अगदी मंद फ्लेमवरती हलकासा तांबूस कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनिटांमध्ये बघू शकतात खोबरं छानसं भाजल्या गेलेलं आहे. लगेचच काढून घेऊया, यापेक्षा अजिबात जास्त भाजू नका. आता त्याच कढईमध्ये मी इथे 2 ते 3 चमचे साजूक तूप घालत आहे. या ठिकाणी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकतात. आता तूप हलकसं गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा खसखस घालूया आणि लगेचच आपण जे काही ड्रायफ्रुट्स घातलेले होते ते यामध्ये ऍड करूया. तर ड्रायफ्रूटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकतात किंवा वाढवू सुद्धा शकतात. मी इथं फक्त थोडेसे बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहे. आता हे आपल्याला अगदी 1 मिनिटासाठी मंद फ्लेमवरती क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे छानसे क्रिस्पी झाले की यामध्ये आपण जो काही रवा ठेवलेला होता तो ऍड करूया. रवा इथं आपल्याला खूप जास्त कलर बदलेपर्यंत अजिबात भाजायचा नाही. हलकासा याचा कलर बदलला की लगेचच याला काढून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं काही भाजण्याची वस्तू जर असेल ना त्यावेळेस आपल्याला शक्य असेल तर विड्याची भांडी किंवा जाड तळाची भांड्यांचा वापर करायचा आहे. त्यामुळं पदार्थ अगदी खरपूस भाजले जातात आणि करप सुद्धा नाही. बघू शकतात रवा आपला हलकासा इथं कलर चेंज झालेला आहे. लगेचच याला काढून घेऊयात. खोबऱ्यावरतीच मी याला काढलेलं आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. रवा आपला छानसा असा थंड झालेला आहे
आणि ही दोन्ही जिन्नस थंड झाल्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. लक्षात घ्या, गरम असताना आपल्याला अजिबात यामध्ये साखर घालायची नाही, नाहीतर साखरेचा पाणी होईल आणि मग आपली स्टफिंग गडबड होऊन जाईल. म्हणून सर्व जिन्नस थंड गार झाले की यामध्ये आपल्याला साखरची पिठी घालायची आहे. आता ही सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित एकजीव करून घ्यायची आहे आणि तयार झाली आपली मस्त अशी स्टफिंग. ही स्टफिंग तुम्ही एकदाच बनवून ठेवली, तुम्हाला हव्या त्यावेळेस तुम्हाला करंजी बनवायची असेल, पीठ मळून तुम्ही लगेचच करंजी बनवायला ठेवू शकतात. स्टफिंग इथं तयार आहे. आता आपण लगेचच करंजी बनवून घेऊया. इथे कमीत कमी 15 ते 20 मिनिटाचा टाइम लागला मला स्टफिंग बनवण्यासाठी. तोपर्यंत आपले जे पीठ आहे ते सुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे. बघू शकतात हलकासा घट्ट सुद्धा झालेला आहे. आता हे पीठ आपल्याला अजून एकदा सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि जर हे खूप जास्त चिकट होत असेल तर थोडंसं तुपाच्या हाताने याला व्यवस्थित सॉफ्ट करून घ्या. आता याच पिठाचा मी अगदी बारीक असा गोळा घेतलेला आहे छोटासा आणि याला जमेल तितका पातळ मी लाटून घेत आहे. तर पारी आपल्याला जमेल तितकी पातळ लाटून घ्यायची आहे, त्यामुळे आपली जी करंजी आहे ती खाताना खूप मस्त खुसखुशीत लागेल. तर इथं जमेल तितकी मी बारीक अशी पारी लाटून घेतलेली आहे. आता हे मैदा असल्यामुळे हे चिकटणार नाही, म्हणून साईडला मी थोडंसं पाण्याने ग्रीस केलेलं आहे. आता हव्या त्या अकॉर्डिंग आपण यामध्ये छानशी स्टफिंग भरूया आणि करंजी सुद्धा इथं सील करून घेऊया. बघायला गेलं ना तर सुरुवातीला मला ही प्रोसेस करायला थोडंसं अवघड जात होतं, पण जसं जसं मी ही करायला गेले ना तसं तसं माझा हात यामध्ये बसत गेला आणि अगदी परफेक्ट करंजी मला जमायला लागलेली होती. तर स्टार्टिंगच्या 2-3 करंज्या माझ्या थोड्याशा शेपमध्ये एवढ्या सुंदर नव्हत्या, पण अगदी व्यवस्थित झालेल्या होत्या. आणि जसं जसं मी 3री-4थी करंजी बनवायला घेतली त्यांचा शेप सुद्धा व्यवस्थित व्हायला लागला आणि परफेक्ट करंजी इथे बनायला सुरुवात झालेली होती. बघू शकतात आता ही जी करंजी आहे ही 4थी करंजी आहे जी आता मला परफेक्टली जमत आहे. तर माझ्याकडे साचा नाहीये, नाहीतर मी तुम्हाला साच्याचा वापर करूनच दाखवली असते. तर बघू शकतात किती सुंदर अशी रेखीव अशी करंजी आपली बनवून इथे तयार झालेली आहे. तुम्ही जर बिगिनर असाल ना तर अजिबात घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, लगेच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून करंजी बनवू शकतात. इथं मी तुम्हाला अजून एक करंजी बनवून दाखवते. आणि हा महत्वाचं म्हणजे करंजी बनवत असताना जे झालेली करंजी आहे ती आपल्याला कापडामध्ये झाकून ठेवायची आहे, नाहीतर ती ड्राय पडेल आणि तळताना प्रॉब्लेम देईल. आता इथे तुम्हाला दाखवते, ही जी करंजी आहे ना ही पहिली करंजी आहे जी मला अजिबात जमलेली नव्हती आणि जी अगदी छान रेखीव अशी डिझाईन वाली आहे ना ती अगदी शेवटची आहे, म्हणजे 4थी किंवा 5व्या नंबरची. तर चला आता 5 करंज्या मी इथं बनवून घेतलेल्या आहे, तर तळून घेऊया. तर तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर आपल्याला अगदी कोमट ठेवायचं आहे तरी चालेल, अगदी थंडगार पण नाही, पण हलकसं गरम तेलामध्ये आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहे. तेलाचं टेम्परेचर खूप महत्वाचं आहे, ते आवर्जून लक्षात घ्या. पहिल्यापासून तर शेवटपर्यंत करंजी आपल्याला अगदी लो फ्लेम वरतीच तळून घ्यायची आहे आणि तेलाचं टेम्परेचर सुरुवातीला आपल्याला अगदी हलकसं गरम व्हायला हवं. आता जसे समोसे कचोरी तळण्यासाठी वेळ लागतो त्याच पद्धतीने ही करंजी तळताना सुद्धा तितकाच पेशन्स आणि वेळ लागतो. आता ही करंजी तळण्यासाठी मला कमीत कमी 8 ते 9 मिनिटं लागलेली आहे आणि 8 ते 9 मिनिटांमध्ये बघू शकतात अगदी छान असा कलर सुद्धा आलेला आहे आणि करंजी सुद्धा आपली इथं तयार झालेली आहे. बघू शकतात अजिबात कुठे सुद्धा ही करंजी फाटलेली नाहीये आणि फसलेली सुद्धा नाही, अगदी टम्म फुगलेली आहे. यावरून तुम्हाला कळत असेल की अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा मी अगदी परफेक्ट करंजी बनवून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक बॅच करून दाखवते. तर सेकंड बॅच तर मी अगदी कॉन्फिडन्सली करून घेतलं, त्यामुळे मला आता ती प्रॅक्टिस झाल्यासारखं वाटतंय. तर सेकंड बॅच सुद्धा बघू शकतात. आता तर ही जी सेकंड बॅच आहे अगदी रेखीव अशी करंजी इथं बनवून तयार झालेली आहे. गॅसची फ्लेम अगदी लो आहे. छान असा बिस्किटी कलर सुद्धा आलेला आहे. लगेचच करंजी काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी सर्व करंज्या इथं अगदी लो फ्लेम वरती तळून घेणार आहे आणि बघू शकतात तयार झाल्या आहे आपल्या अगदी खुसखुशीत अशा करंजी. आता बऱ्याच ठिकाणी याला खूप वेगवेगळी नाव आहे. खानदेश रिजन मध्ये जर गेलं तर याला सांजोरी म्हणतात, इकडे करंजी म्हणतात, बस एवढाच फरक आहे. पण दिसायला मात्र एकच आहे आणि चवीला सुद्धा. तर बघू शकतात अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि टम्म फुगलेली अशी आपली खुटखुटीत करंजी इथं तयार झालेली आहे. चला तर मग आजची ही इंटरेस्टिंग रेसिपी इथं स्टॉप करूया. आणि हो, बिगिनर असाल तर बिनधास्तपणे ही रेसिपी फॉलो करून तुम्ही अगदी खुटखुटीत अशी करंजी नक्कीच ट्राय करू शकतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह.
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.